नमस्कार मित्रांनो, मी तुमचा भाऊ यश चौरे. तर आपल्याला ड्युटी वापस जा लागते रे बा, कारण कार्तिक भाऊचा फोन आला अन ते म्हणे ए रे बाबू म्हणे नाहीतर पगारातले पैसे काटन म्हणे. मग काय आईबाबाचा नमस्कार घेतला. बाबा म्हणे पैसे घेऊन जा म्हणे. ते कसं आहे मित्रांनो, तुमच्याकडे पैसे असन तरी बाबांनी पैसे दिले तर वेगळेच वाटते ना बा, म्हणून घ्या तर लागतेच ना रे बा. त्यानंतर मग पेट्रोल टाकून घे म्हटलं सद्दीन. तो म्हणे 300 टाकतो म्हणे. मीनं म्हटलं टाकणं बाबा, मला सोडून दे फक्त, तू तुझ्या पाहून आज तर शुक्रवार आहे म्हणजे जुम्मा. सद्दीन म्हणे नमाज पडायची आहे म्हणे. मग आम्ही लोहारी सांगत गेलो. या दादाला विचारलं मस्जिद कुठे आहे, यांना तर माहित नव्हतं. मग काका म्हणे मी सांगतो म्हणे. मग गेलो काकापाशी. काका म्हणे सीधे जा म्हणे, तिथं भेटून जाते म्हणे. नमाज पडली आणि निघालो आम्ही. ह्या रोड पा किती खराब. मग मधातच आम्हाला बस भेटली. काय झालं रे, हा खालता करून चालला. अरे बस तर फेल आहे वाटते. या काकू खूप अरे खाली बसल्या. त्यानंतर रे ते हात झोपलाच आहे, उठला काऊन नाही, उठ रे बाबा. मग सद्दीनले लागली होती भूक. ह्या रेस्टॉरंटमध्ये आलो, दीप रेस्टॉरंटमध्ये. इथं केला आम्ही नाश्ता याने बोलावले होते भजे बोलावले. त्याच्यासोबत बोलावला रस्सा. आणि कमी खाणार बा, आरामशीर भेटते तुले. दही बी पाहिजे, रस्साही पाहिजे. चला मग आलोर बा आपल्या साईडवर. आपले लेबर मिळाले. कसं आहे मित्रांनो, लेबर सोबत लेबर सारखं नाही तर भावासारखं वागत जा रे, कारण त्यांच्यामुळे तर आपले काम होतात ना बा. मग कार्तिक भाऊ म्हणे सद्दीनले झाडं दाखवून देऊ म्हणे कोणते कापाचे आहे. तर त्याला त्याच्यासाठी तर आणलं रे बा. घ्या रे बा, माया मागं शनी आहेच, पण कार्तिक भाऊच्या मागं तर त्यांचे मोठे बाबा आहे रे बा. काही ना काही चुकीचं होते. तिथं 11 मीटरचा पूल लावायचा होता आम्हाला आणि आम्ही लावला 9 मीटरचा. मग कालो इकडे म्हणे कार्तिक भाऊ चहा मायाबीन मामा कोणते शनीचे मोठे बाबा लागले रे बा म्हणे. ट्रॉली पलटवली का म्हणे, कुठे आहे ना. मी म्हटलं ट्रॉली नाही पलटवली, त्याला सांभाळून पाड रे. ट्रॉली नाही पलटवली म्हटलं. कार्तिक भाऊ हे सामान खालतं पाडून राहिले म्हटलं. हे बाबा पाहून घ्या, हे आमचे शूटर माणूस मामा पाहून घ्या, येले कसे करते तर धांदल साहेब आहे. या सचिन भाऊ म्हणे आम्हाला झाली म्हणे सुट्टी म्हणे. आम्ही चाललो म्हणे घरी. 500 रुपये काय काय करून घेता म्हणे. आम्ही चाललो म्हणे मच्छा पकडाले. मी म्हटलं चला. अजय भाऊ ना तर हातातच धरला बा, वरता फेकल्या, एक बी नाही सापडली मग हातात. आणि हे भाऊ तर वरतच मच्छा पाहून राहिले होते रे बा. मी म्हटलं खाली पाहा दादा पाण्यात. या गोपी आमचा कुठून निघाला, नदीतून पडशील ना गोपी लेका. मी म्हटलं आणल्या बाबा म्हटलं मामानं मच्छा. पण मच्छा तर मामाने एक बी नाही आणला. मामा म्हणे काहीच नाही भेटलं. म्हणजे चंदूल काय झालं बा, हे चंद्या तुला काय झालं. पोरी संग म्हणून बोलतो रे रजतदा चाल रे. याला आमचा गोपीला कलाकार आहे. मग तुम्हाला दाखवून उद्या गिद्या. मग आलो ना बा. हे ट्रॅक्टरचं काय, हे ट्रॅक्टरचं झालं म्हणे अजय भाऊ डिझेल खतम. मग चला म्हटलं डिझेल घेऊन. लय लोक होते बा, बम गर्दी होती. अबे अल्लगो रे, ओय बाबू अल्लगो चपशीनं डिझेल टाकलं बा. 500 रुपयाचं डिझेल घेतलं. डिझेलची टंकी भरेच नाही. अबे म्हणलं 500 रुपयाला टाकून राहिला तू का 5000 टाकून राहिला. आणलं बा वापस, याच्या ट्रॅक्टरमध्ये टाकलं आणि यायला झाली सुट्टी. चालली म्हणजे टाटा मामा टाटा. तर भाऊ मग बोलतो